राष्ट्रीय बहुजन पार्टीचे अधिकृत संघटन राष्ट्रीय कलावंत मंचच्या संयुक्त विद्यमाने वाद्य वाजवीत बेमुदत धरणे आंदोलन किंवा आमरण उपोषण गरज पडल्यास सामूहिक आत्मदहन करण्यास प्रवृत्त करू नये। या आंदोलनात कीर्तनकार, आराधी, वारकरी संप्रदाय, भजनी मंडळ, वाघ्या मुरळी, भीमशाहीर, शिवशाहीर, वासुदेव, बहुरूपी, गोंधळी, पोतराज, भारुडी, सोंगाडी, चित्रकार, कवी, लेखक, साहित्यिक, प्रबोधनकार, सिने अभिनेता, लोकनाट्य कलावंत, तबलावादक, ढोलकीवादक, हलकीवादक, बँडवादक, संभळवादक, नाट्य कलाकार, मिमिक्री इत्यादी कलावंतांच्या मागण्यांसाठी बसस्टँडजवळ नळेगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथे दिनांक 1 मे 2026 वार शुक्रवारपासून आंदोलन। कलावंत यांच्या विविध मागण्यांसाठी कलावंतांसाठी कलावंत महामंडळ स्थापन करण्यात यावे। राजश्री शाहू महाराज कलावंत महामंडळ असे नाव द्यावे। महाराष्ट्रातील सर्व कला केंद्रांवरील डीजे साऊंड सिस्टीम बंद करावे। पारंपरिक वाद्य वाजविणे बंधनकारक करावे, अन्यथा कला केंद्राचे परवाने रद्द करावे। डीजे साऊंड सिस्टीममुळे हजारो कलाकारांवर उपासमारीची वेळ। राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ कलावंत योजनेअंतर्गत होत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवड समिती बरखास्त करण्यात यावी। पैसे घेऊन व जवळच्या नातलगांची निवड केलेल्या हजारो तक्रारी शासनाने कर्मचारी नेमून योग्य पद्धतीने निवड करावी। कलावंतांवर अन्याय होणार नाही। वृद्ध कलावंत मानधन मासिक वेतनात वाढ करावी। 5,000 ऐवजी 10,000 तसेच मानधन वेळेवर देण्यात यावे। कलावंत महामंडळ स्थापन करून सर्व कलाकारांची नोंद करावी व सर्वांना ओळखपत्र देण्यात यावे। कलावंतांचा लोकप्रतिनिधी असावा। राज्यात व केंद्रात आमदार, खासदार, शहरी व ग्रामीण कलावंतांना म्हाडाच्या माध्यमातून घराची व्यवस्था करावी। कलावंतांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह पूर्णपणे मोफत करावे। राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ कलावंत योजनेत वयाची अट वगळून सरसकट कलावंतांना मानधन देण्यात यावे। तमाशा व नाट्य कलावंत यांना शासनाने पुढाकार घेऊन मदतीचा हातभार लावावा, त्यांच्या कलेला स्टेज मिळवून द्यावं। तमाशापड मालकाचे आर्थिक नुकसान भरपाई तसेच महिला कलाकारांना रात्रीच्या वेळी पोलीस संरक्षण। कलावंत तक्रार समिती स्थापन करून कलावंत संरक्षण कायदा आणावा। मारहाणीच्या प्रचंड तक्रारी। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, लातूर।